नमस्कार, मी आहे प्रियांका आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते इवा आणि आईमध्ये। आज मी तुम्हाला घेऊन आले आहे बटरफ्लाय वर्ल्डमध्ये, जे की जगातलं एकमेव बटरफ्लाय गार्डन आहे, जिथं की आहे 20,000पेक्षा जास्त बटरफ्लाय आणि 50पेक्षा जास्त प्रजाती। बटरफ्लाय व्यतिरिक्त इथं आहेत रंगीबिरंगी पक्षी आणि फ्लावर। तर चला सैर करूया बटरफ्लाय वर्ल्डची। लेट्स गो। ही आली बघा इवा। हाय इवा, where are you going? I'm going to butterfly garden. Wow, can you speak it louder? I'm going to butterfly garden. Oh, nice. चला, तर ही आम्ही एंट्री केली बटरफ्लाय वर्ल्डमध्ये। आज शिरलो की पहिल्यांदाच तिकीट काउंटर दिसलं, तिकीट घेतली आणि आता आत जायची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली। आत गेल्यावर पहिलं दिसलं बटरफ्लाय रिसर्च सेंटर। इथे फुलपाखरांची जादू नेमकी कशी घडते हे समजतं। लहान लार्वापासून सुरुवात होते, मग कॅटरपिलर, मग कोकून आणि मग शेवटी सुंदर फुलपाखरू। हे सगळं बघताना अगदी अचंबित वाटत होतं। निसर्ग पण किती कमाल करतो नाही। मग आम्ही गेलो पहिल्या ॲव्हियरीमध्ये। इथं तर फुलपाखरांचा वर्षावच झाला। एकाच वेळी वेगळ्या रंगाची मोठी मोठी फुलपाखरं इकडे तिकडे उडत होती। इवा तर खूपच खुश होती बटरफ्लायना बघून। Eva, are you happy to see so many butterflies? Are you liking it? Yeah. आवडतं तुला? किती सारे आहेत, काउंट कर। इथे फुलपाखरांची नीट काळजी घेतली जाते आणि त्यांचे संगोपन 4 टप्प्यांमध्ये होतं। तर नेक्टर रिच फ्लावर्स लावले जातात, ज्यामुळे फुलपाखरांना योग्य अन्न मिळते। नंतर पावसाने आणि अतितीव्र उन्हाने नुकसान होऊ नये म्हणून त्यांना नैसर्गिक व बंदिस्त जागा दिलेली आहे। आता आम्ही आलो सेकंड ॲव्हियरीमध्ये, जिथे की इवाचे बाबा वाट बघत होते फोटो काढण्यासाठी। मग इवा आणि आईने छान छान फोटो काढले आणि पुढे गेलो। इथले फुलांचे प्रकारही वेगळेच होते, खास फुलपाखरांना आकर्षित करणारी सुंदर फुलं। त्यामुळे इथे सतत फुलपाखरं गोळा होत होती। इथे तुम्हाला बघायला मिळेल फळांचे ट्रे पण ठेवले आहेत। बनाना दिसतो इथं। आणि इथे बघा इवाचा मस्त दंगा सुरू आहे। तिला एक मोठं निळं फुलपाखरू खूप आवडलं, ती त्याच्या मागं पण धावत होती। आता आपण आलो आहे हँगिंग गार्डनमध्ये। इथे फुलांच्या सुंदर वेलींनी एक नैसर्गिक बाग तयार केली आहे। आणि मला इथे एक दिसलंय चॉकलेटचं झाड, ज्याच्यापासून आपल्याला मिळतात कोको बीन्स। ह्या बीन्स आधी फर्मेंट करून घेतल्या जातात, मग रोस्ट केले जाते आणि मग चॉकलेट बनतंय, हे मला इथंच कळलं। आणि इथं आम्हाला दिसलं एक फुलपाखरू जमिनीवर पडलेलं। मला सुरुवातीला वाटलं ते ठीक नाही आहे, पण बघता बघता उडून गेलं। इथला व्ह्यू, नेचर आणि साऊंड इतकं छान वाटत होतं ना, एकदम पीसफुल, जे की आपल्याला रोजच्या जीवनात कधीच मिळत नाही। ये किती सारे आले। आता बटरफ्लायचं सेक्शन संपला, आपण चाललो बर्ड्सच्या सेक्शनमध्ये। आणि ट्रॉपिकल बर्ड ॲव्हियरीमध्ये जाण्यासाठी सिक्रेट मेजमधून जायचं आहे। या गार्डनमध्ये पॅशन फ्लावर वेलींनी आच्छादलेलं एक बुलबुलयासारखं मार्ग आहे, ज्यामध्ये जगातील सर्वात मोठ्या फुलांच्या पॅशन फ्लावर वेली संग्रहांचा समावेश आहे। आणि ह्याला सिक्रेट गार्डन म्हणूनही ओळखले जातं। बर्ड्स ॲव्हियरीमध्ये आल्यानंतर आम्हाला वेगवेगळे पॅरेट्स, बगीज अँड बर्ड्स दिसले। इवा तर पॅरेट्सच्या प्रेमातच पडली। इतके सारे बर्ड्स तिला पहिल्यांदाच एकदम बघायला मिळत आहेत, त्यामुळे ती खूप एक्साइट होती। इथे इवा एकटीच फ्लेमिंगोला बघायला चालली आहे बरं। मध्ये अजून एक मजेदार फोटो स्टॉप आला, एक मोठं फुलपाखरू, आणि अर्थातच फोटो काढल्याशिवाय पुढे जाणं शक्यच नव्हतं। आता आम्ही आलो इंग्लिश रोज गार्डनमध्ये, जिथे की वेगवेगळ्या रंगाची आणि प्रकारची गुलाबाची झाडे होते। आता आम्ही एंटर करतो ज्वेल ऑफ द स्काय ॲव्हियरीमध्ये। ब्रिजवरनं उतरल्यानंतर पहिले जे बघितले ते मकाऊज, जे की जबरदस्त लाऊड ओरडणारे होते। तिथून थोडंसं पुढे गेल्यावर आम्हाला छोटे छोटे बर्ड्स दिसले।
So cute. Just like Eva. या बर्ड्सचं नाव मला नेमकं माहित नाही आहे, बट हे खूप क्यूट होते. इतकं फिरल्यानंतर आम्ही 10 मिनिटाचा ब्रेक घेतला फूड आणि फ्रेशन अप होण्यासाठी. आणि शेवटी याला सगळ्यात मजेदार भाग जो की होता लोरिकिट एन्काउंटर. हा खूप खास अनुभव होता. इथे तुम्ही स्वतः पक्ष्यांच्या जवळ जाऊन त्यांना हाताने खाऊ घालू शकत होता. स्पेसिफिकली ते तुम्हाला एक नेक्टर ज्यूस देतात आणि ते पिण्यासाठी पक्षी तुमच्या हातावर येऊन बसतात. लोरिकिट पक्षी हे फक्त दिसायला सुंदर नाही आहेत, तर ते खूप मस्तीखोर आणि खेळखोर पण आहेत. त्यांच्या सहवासात आमचा वेळ कसा गेला आम्हाला कळलंच नाही. त्यांचे लाल, निळे, हिरवे आणि पिवळे चमचमणारे रंग उन्हाच्या प्रकाशात अजूनच उठून दिसत होते. इवा तर थांबायलाच तयार नव्हती. आई मला अजून फीड करायचं, आई मला अजून फीड करायचं आहे. तिनं लिटरली 5 वेळा फीड केलं. ती काही थांबायच्या मूडमध्येच नव्हती. शेवटी कसं बसं तिला बाहेर घेऊन आलो. त्यानंतर आम्ही आलो बटरफ्लाय म्युझियम आणि बग झूमध्ये. इथे तुम्हाला फुलपाखरांचे वेगवेगळे प्रकार, त्यांची जीवनशैली आणि त्यांचे निसर्गात असलेले महत्त्व समजेल. आणि दुसरीकडे होतं बग झू. इथं आम्हाला बघायला मिळाले वेगवेगळ्या प्रकारचे कीटक, साप, स्पायडर्स आणि स्कॉर्पिओ. अखेर आम्ही पोहोचलो बटरफ्लाय स्टोअरमध्ये आणि शेवटचा स्टॉप होता आमचा बटरफ्लाय स्टोअर, जिथे की बटरफ्लाय रिलेटेड बऱ्याच गोष्टी होत्या. इथं मला बघायला मिळाला लाईव्ह पुपा, पण त्यात रेडी कुकून होते. त्याचं बटरफ्लाय होईपर्यंत वाट बघायची आणि बटरफ्लाय झालं की त्याला सोडून द्यायचं. एवढे टॉयज बघून इवाचं मन झालंच काय घेऊ आणि काय नको. खरं मी त्याला एकच चूज करायला सांगितलं. Big one or small one? Choose one. Small one? Yeah. Are you sure? आणि असाच आमचा अनुभव इथेच संपला. या प्रवासात आम्ही निसर्गाच्या रंगीबेरंगी सौंदर्याने आमचे मन भरून घेतले. फुलपाखरं, लोरिकिट आणि लाईव्ह पुपा आणि इतर काही अनोखे क्षण, हे सर्व आम्हाला फुलपाखरांच्या जगात आणखी एक पाऊल पुढे नेलं. आशा आहे की तुम्ही देखील या सर्व गोष्टींना आमच्या ब्लॉगमध्ये सामील होऊन पाहिलं. जर तुम्हाला आमच्या सफारीचे आणखी काही क्षण विशेष वाटले असतील तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.